पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 57व्या ओळीचा आपण विचार करतो आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर किं कर्मी किम कर्मी, या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देत आहे. सांग अर्जुना, हे स्वप्नावबोध ठेले. अरे बाबा, या तिन्ही ज्या अवस्था आहेत, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न, या तिन्ही अवस्था बंद झाल्या का? की चरण चालू विसरले, पाय चालायचं विसरून गेले का? हे असो काय निमाले जन्म मृत्यू, किंवा जन्म मृत्यू संपले का? हा संपतील, पण त्याच्याकरता एक तर अध्यात्म तत्वज्ञान, नाही तर एक तर अखंड नामचिंतन, या दोन्ही साधनाने जन्म मृत्यू संपल्या जातात. बाकीचे काही करा, जन्म मरण संपत नाही. पण भगवान इथं म्हणतो, सांग बाबा, तिन्ही अवस्था संपल्या, बंद झाल्या का? पाय चालायचे विसरले का? आणि जन्म मृत्यू संपले का? लक्षात घ्या अर्जुना, हे ना ठकेचे जरी काही, याच्यात जर बदल होत नाही, तिन्ही अवस्थेत बदल होत नाही, इंद्रियांच्या क्रियेमध्ये बदल होत नाही आहे, किंवा जन्म मृत्यू ही संपत नाही. मग हे न ठकेचे जरी काही, मग या गोष्टी जर बंद होत नाही, या गोष्टी जर संपत नाहीये, तरी सांडिले ते काही. मग काय टाकलं सांग? कशाचा त्याग केला? मग सांडिले ते काही काय टाकलं? म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता. म्हणून लक्षात ठेव, मनुष्याला कधीही प्रकृतीचा संबंध जोपर्यंत आहे, तोपर्यंत हे न ठकेची जरी काय, या गोष्टी संपत नाहीये. मग काय टाकलं सांग? कर्मयोग्याला, किंवा जोपर्यंत या कर्मभूमीमध्ये आहोत, कारण 99,999 एवढ्या योनी ज्या आहेत, या कर्मपर नाही आहे, या सगळ्या भोगभूमी आहेत. आणि फक्त मनुष्य देह ही कर्मभूमी आहे. फक्त इथं कर्म होतं, आणि इथं केलेलं कर्म 99,999 योनीमध्ये ते केलेलं कर्म भोगवलं. म्हणून सगळ्या भोगभूमी आणि मनुष्य देह कर्मभूमी. म्हणून सांग, या कर्मभूमीला आल्यानंतर
म्हणजे या मानव देहाला आल्यानंतर कर्माचा त्याग जोपर्यंत या मनुष्य देहात आहेत तोपर्यंत पाहायचं संपत नाही, ऐकायचं संपत नाही, बोलायचं संपत नाही, काय चालायचं संपत नाही, घेणं देणं संपत नाही, कुठलंच कर्म संपत नाही. कोणत्याही कर्माचा त्याग करणं होणं शक्य नाही. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, एरी धरी मोकळी अंतःकरणे वाहिजे वाया. सांग अर्जुना, मनुष्य जन्म हा जो आहे तो कर्म परतंत्र आहे. कसा आहे? कर्म परतंत्र आहे, पराधीन आहे. दैव जात दुःखे भरत दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कुणाच्या ताब्यात नाही आहे तो, फक्त कर्माच्या ताब्यात आहे. कर्मानुबंधी मनुष्य लोक. म्हणून म्हटलं या कर्म पराधीनपणे, कर्माचं पारतंत्र्य आहे. तुम्ही काही इच्छा करा आणि काही मनात धरा, होणार नाही. तुमच्या कल्पनेप्रमाणे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे कधीही घडत नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून उगाच आयुष्यभर विचार करण्यात मनुष्य आयुष्य घालव. काय होतं तुझ्या विचाराने? काहीच होत नाही. का? तू स्वतंत्र नाही आहेस. जे पूर्वजन्मात केले त्याप्रमाणेच घडत राहा. तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या कर्तृत्वाप्रमाणे काहीही घडत नाही आहे, हे नक्की लक्षात ठेव. कर्मपराधीनपणे निपतत असे प्रकृती गुणे. प्रकृतीजन्य कर्म आहे. प्रकृतीच्या गुणाप्रमाणे कर्म घडतात. सर्वांची प्रकृती एका गुणाची नाही. म्हणून प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, ऐशा देवाच्या विभूती. काय म्हटलं? प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे लोक आहेत. कोणी सात्विक आहे, कोणी राजसी आहे, कोणी तामसी आहे. आणि जसे गुण असतील त्या त्याप्रमाणे निपजत असे प्रकृती गुणे. कर्म जे आहे त्या गुणकर्माप्रमाणे, गुणाप्रमाणे कर्म घडत राहतात. एकाच घरात 4-5 माणसं असतात. कुणाला मोबाईलच आवडतो, कोणाला टी व्हीच आवडतं, कुणाला बुधवारचे गाणेच आवडतं, कोणाला ज्ञानेश्वरी आवडतं. प्रकृती गुणे. तेव्हा या सर्व गोष्टी ज्या होतात त्या प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे होतात. एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. उगीच कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचा. मी करतो, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, मी हे करणारच आहे.
हे सगळं चुकीचं आहे. तुझ्यामुळे काही होत नाही. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. एरी धरी मोकळी अंतःकरणे. मी हे कर्म करीन, मी ते कर्म करीन, ते टाकील, हे करणार नाही, ते करणार नाही, हे चुकीची गोष्ट आहे. धरी मोकळी अंतःकरणे. ओघी अंतःकरणात विचार करत राहतात माणसं. देवाचं नाव सोडलं, सगळं सोडलं आणि विचार करत राहतात कसं करायचं आणि काय करायचं आणि कसं होतं आणि कसं झालं आणि काय झालं, हे सगळं भानगडी करत राहतात आणि रिकामं आयुष्य व्यर्थ. विचार करायचा नाही, विचार करायचा. सारा सार विचार करा उठा उठे. सारा सार विचार करा उठा उठे. नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करायचा काय नाही असं नाही आहे, लक्षात ठेवा. निगुण असार निर्गुण हे सार. सारा सार विचार हरी. विचार करायचा, सारासार विचार करायचा. फालतू विचार करून डोक्याला टेन्शन घेऊन रोग वाढवायचे. बीपी, डायबिटीस हे रोग कसे होतात? विचाराने होतात. विचार केला की बीपी झाला, डायबिटीस, फार वाईट रोग आहे. विचार करायचंच नाही, सगळं त्याच्यावर सोडायचं. तू करशील तसं. ठेविले अनंते पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एवढं वय झालंय तरी बीपी नाही, शुगरही विचारच नाही. फक्त विचार करायचा तो परमात्म्याचा, विचार करायचा नामाचा, विचार करायचा गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत याचा विचार करायचा. बाकीचा विचार अजिबात कधीच केला नाही. विचार आयुष्यामध्ये टेन्शन कशाचं घेतलं? कारण संसाराची चिंता तोची करी आमुच्या. आम्हानाई चिंता अन्ना या वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करायची? का रोग वाढवायचे? का आयुष्य कमी करून घ्यायचं? म्हणून विचार करायचा नाही. विचार करायचा तो फक्त भगवत नामाचा. बस. नामाने काय होत नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. काय होणार नाही, वाटतं ते होत. नामाने काय होत नाही, मात्र श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे होईल. श्रद्धा आहे, प्रेम आहे, देवाचं नावच घेतलं नाही. देवाचं नाव घेतलं पण श्रद्धा प्रेमच नसेल, काही होणार. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव, श्रद्धा, विश्वास आणि चिंतन या गोष्टी पाहिजे. म्हणून एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. व्यर्थ विचार करत राहायचं, रिकामा बोजा विचाराचा वाहत राहायचा, घेण्यान जाण्याचा. कशा करता? अजिबात नाही. लक्षात ठेवा. काय देखे उदाहरण दिलं. रथी आरुडी जी मग जरी निश्चळ बैसीजे, तरी चळ होणे हिंडीजे परत्रता. गाडीत बसलो, गाडीत बसल्यानंतर हातपाय हलवावं लागतात काय? पळावं लागतं काय?
तुम्हाला गोष्ट सांगत असतो. एकाला मुंबईला तारखेला जायचं होतं. आता इथून पुन्हा गाडी होणार आहे 2-4 वर्षात डायरेक्ट अशी मधून शिरूरहून रेल्वे. तेव्हा नाही रोड स्पेशल होणार, इथून मधून रोड होणार. मग आपण त्याच्या गाडीत बसला, तो मोठी गाडी एक्सप्रेस गाडीला गार्डनच्या डब्यापासून तो इंजिनच्या डब्यापर्यंत रस्ता असतो. तो जो पळायचा काय सांगतात माऊली, इथं पळायचा, तिकडं पळायचं, तू इकडे यायचा, इकडून तिकडं पळायचा. लोकांना वाटले काय का पळतो हा, व्यायाम करतो काय? सकाळी गेला नसेल व्यायामाला म्हणून व्यायाम करत असेल एखादा. त्याला विचारलं काय नाही काय मॉर्निंग काय म्हणतात ते करतोस का तू? ते म्हणलं नाही. आम्ही पळतो का गाडीमध्ये? ते म्हणलं तुम्हाला काय बाबा, माझी तारीख आहे, मला वेळेला पोहोचायला आता वेळ आहे. अरे गाडी पोहोचल्याशिवाय तू पोहोचतील का? व्यर्थ पळतो कशाला? तसं आपण गाडीत बसलेलो आहोत. रथी बैस आरुढीजे, पूर्वी रथ होते, मग रथात बसला, मग जरी निश्चळ बैशीचे, मग रथात बसल्यावर काही धावा करतो काय? हातपाय हलवतो काय? नाही. तरी चळ होऊन हिंडीजे परतंत्रता, निश्चळ होऊन तो अशा प्रकारे जात राहतो, प्रवास करत राहतो, पण स्वतंत्र नाही येतो, गाडीच्या आधी नाही. गाडी पोहोचली तर हा पोहोचेल, म्हणून म्हणतो परतंत्रता. तरी चळ होऊन हिंडीजे परतंत्रता. आपण गाडीच्या तत्वावर चालवावं लागेल. आपल्या मनावर जमायचं नाही. गाडी चालली तर जाऊ, नाही चालली तर राम राम, असा प्रकार आहे. म्हणून भगवान सांगतात अर्जुनाला, का उचलिले वायू वसे, चळी सूक्ष्म पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. जसं ते पान असतं झाडाचं वाळलेलं, आणि पुढे माघ फाल्गुनमध्ये वावटळी होतात, वावटळी. त्या वावटळीमध्ये ते पान उडतं वाऱ्याने आणि कुठं जातं? आकाशात जातं. का उचलेले वायू वसे, चळे सूक्ष्म पत्र जैसे. मग ते पान वाऱ्याने वरती गेलं की ते पळत राहतं. कशाने पळतं? वाऱ्यामुळे. त्याचं पळणं कोणाच्या आधी नाही. का पान पळू शकतं काय? नाही. त्याचं जे धावणं आहे ते केवळ वाऱ्याच्या अधीन आहे. निचेष्ट आकाशे परिभ्रमे. कुठल्याही प्रकारची क्रिया ते करत नाही. जड आहे ते, त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची क्रिया होत तरी ते खुशाल आकाशामध्ये पळत, त्यालाही त्याची जाणीव नाही, जड येते. पण ते सूक्ष्म पत्र जसं वाऱ्याच्या वेगाने आकाशात परिभ्रमण, तसंच जीवाचं आहे. कर्मावर अवलंबून आहे भ्रमण, भ्रमंती. तुमच्या आमच्या मनावर अवलंबून नाही आहे, आपल्या मनावर अवलंबून नाही. एकाने 2-4 महिन्याच्या अगोदर तिकीटं काढली अयोध्येला जायची. कारण जवळजवळ काही 30-35 जोड्या जमल्या आणि तेवढ्याच जोड्या जायच्या. सगळे व्यवस्था करणारा तो मुलगा होता, त्याच्यावर सगळं अवलंबून. तो सगळं दाखवणार. घडलेली घटना आहे आता नगरमध्ये ताजी, आणि तो सर्व दाखवणार.
पण त्याचे वडीलच गेले. 8 दिवसांनी जायचंय, वडील गेले त्याचे. त्यामुळे सगळंच राहिलं. बाकीचे लोक गेले, जाऊन आले, पण त्याला ते जो सर्व मेन होता त्याला काही जमलं नाही. का? आपल्या अधीन नाही आहे या गोष्टी. या सर्व कर्माच्या अधीन आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. म्हणून निश्चिंत राहायचं. आणि देवाचं भजन निश्चिंत, काही मनात आणायचं नाही, करायचं आणायचं नाही, ठेवायचं आणायचं नाही, धावायचं आणायचं नाही. होईल तसं, होईल तसं, होईल तसं, होईल तसं, जसं होईल तसं. खायची चिंता करायची नाही. शहाणे, खायची चिंता नाही करायची. हो, चिंता करताय तुम्ही, चिंता करायची नाही. दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम, अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यमि. नाही, तो सर्व चिंता तो वाहत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, सगळी चिंता कोण वाहत? सगळं करतं तोच करतो. पण आम्हाला तसं वाटत नाही, म्हणून तर फसले, म्हणून तर चक्रात अडकले जन्म मरणाच्या. आम्ही करतो असं म्हटल्यामुळे तुम्ही काही करत नाही. लक्षात घ्या, करतो तो परमात्मा, होतं ते प्रारब्धाप्रमाणे. अर्थात परमात्मा जो करतो म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे त्याचं फलदाता. कर्म करता जीव आहे, होतं कर्म जीवाकडून कर्म, आणि त्याचं फल देणारा परमात्मा आहे. कर्म प्रारब्धाप्रमाणे होणं हे आपल्याही हातात नाही, होत राहतं, आणि त्याचं फळ परमात्मा देतो. आपण देऊ शकत. पेरायचं आपल्या हातात आहे, पाऊस पडणं, ते चांगलं निर्विघ्नपणाने येणं पीक, हे आपल्या हातात आहे. काय तुम्ही दुनिया करा, तर आपल्या हातात काहीच नाही. सर्व सत्ता धन्याची की जे मायबाप. तैसी, या पानाप्रमाणे, पानाचं उदाहरण दिलं आपण, आकाशात भ्रमंती करतो ते वाऱ्याच्या वेगाने. तैसी प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म ही व्यापारे निरंतर. त्या वाऱ्याच्या आणि पाण्याच्या दृष्टांताप्रमाणे, पानाच्या, त्याप्रमाणे तैसी प्रकृती आधारे. जीवाला कर्म होण्याकरता आधार प्रकृतीचा आहे. जीव स्वतंत्र कर्म करू शकत नाही प्रकृती वाचून. काय माऊलीकडे काय म्हटलंय? प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. सर्व कर्म कोणाकडून होतं? हे रिकामेच टिरी बडवतं. माझ्यामुळं होतं, आणि माझ्यामुळं होतं, तुझ्यामुळं काय होतं? प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. काय म्हणून तैसे प्रकृती आधारे. कर्म जे होतं ते प्रकृतीचा आधार घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं कर्म होत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही जरी म्हणत असाल जीवाकडून काही होत नाही, जीव झाडात बसतो झाडावर जाऊन, आणि तो 12 महिने त्या झाडावर असतो, आणि दर महिन्याला जेवायला येतो. काय वाईटपणाचं
मग तो सदेह आहे का? नाही. मग तो काहीच करू शकत, तो झाडावरही राहत नाही, तो जेवायलाही येत नाही, श्राद्धाची बुद्धी खाऊन मग कायम जात नाही. काय पण काय कल्पना आहेत लोकांची. काही लोकांत अशी पद्धत आहे काय की ते दुसऱ्या दिवशी चहा घेऊन जातात. खरं आहे का? कशा करतात? आणि त्या राखेत ओतून येतात. ते म्हणले त्यांना चहा पाणी कुणाला आता आहे का? त्याची राख रांगोळी झाली आणि त्याला चहा आणि त्याला तिसऱ्या दिवशी जेवण पुन्हा. कशाचं देतात मला माहीत नाही. तसले कुठे मी करत नसतो. काय ते जेवतं का? हे काय प्रकार आहे सगळा? काय भ्रमिष्टपणाचा? काय पडली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. तुम करते म्हणून हम करते. लोक करतात, रूढी आहे ना. हो, नाही केलं तर लोक नावं ठेवतात. काय डोकं आहे त्याला, काय करते आणि काय केलं, का चहा न्याला का जेवण नेलं का, काय बावळटपणा सगळा. काय मी का सांगतोय लक्षात ठेवा की तैसे प्रकृतीचे आधार कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर. म्हणून कर्म जे होतं ते देहामुळे होतं. कर्म देह नसेल तर जीवाकडून कर्म होत नाही. जीव संपला का? जीव संपत नाही. कर्मही होत नाही आणि जीवदशाही संपत. जीवदशा तर संपते तेव्हाच ज्यावेळी त्याला आत्मज्ञान होईल. त्यावेळी त्याची जीवदशा संपून मग तो आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. जीव हा परमात्म्याचा अंश आम्हाला मान्य आहे. काय ममैव अंशो, पण तो अंशपणा गेला पाहिजे. तो अंशपणा जाऊन तो देव झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ चिंतनम. काय आता काहीच राहिलं नाही. अध्यात्म नाही, चिंतन नाही, काही भानगड नाही. आपला मोबाईल लावायचं आणि कीर्तन या टोळ भारायची ऐकत राहायची. हे काही सांगत आणि काही सुमार आणि ह्यानाही सुमार नाही. काय ऐका होत्याचं हे बी काही ऐकत राहता. सकाळी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, चांगली गोष्ट आहे. देवाचं नाव घेत असले फाडतूस नको ऐकायचो. फडतूस काय कळत नाही जीवाला. आणि त्याला कसं काही सांग, सासू सासरा, बायको नवरा, जावई, हे कीर्तन असतात त्यांची. आणि हे बिनडोक ते ऐकत वेळ घालत राहतात घेण्याचा. मी का सांगतोय तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर. म्हणून कर्म जे होतात ते केवळ प्रकृतीच्या आधाराने होतात. लक्षात घ्या, मी कोणाची निंदा करतोय समजू नका. मी वस्तुस्थिती सांगतोय. लक्षात घ्या. फालतू आयुष्य आपलं कशातही घालू त्यापेक्षा तुम्ही नामचिंतन केलं असतं 1 तासभर तर किती काही झालं असतं. हो, त्या नामाचा अति महिमा आहे. लक्षात ठेवा. असं म्हणून कर्मेंद्रिय विकारे देहाच्या आधाराने कर्मक्रिया केवळ कर्मेंद्रियाने होतं. त्यांचा स्वभाव आहे कर्म होणं. ते कर्मेंद्रियाचा स्वभाव आहे. त्या स्वभावाप्रमाणे डोळ्याचं काम बघायचं, कानाचं ऐकायचं, नाकाचं वास घ्यायचं, जिभेचा स्वाद, काय चामड्याचा स्पर्श, हे व्यवहार होतच राहतात. तुमच्या मनात असले तरी होतात, नसले तरी ते होत राहतात. म्हणून म्हटलंय की निष्कर्म ही व्यापारे निरंतर.
मग त्याचं एकच तत्व आहे, मी काही करत नाही. मी काही करत नाही असं जरी म्हटला तरी त्याचा निरंतर व्यवहार होत राहतो. लक्षात जरी म्हटला मी काही करत नाही तर त्याचा व्यवहार बंद पडतो. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म होत राहतात. तो हो म्हण नको म्हण काही म्हण कर्म होणारच. इंद्रियांचा स्वभाव आहे. म्हणून संग जव प्रकृतीचा, काय सुंदर सांगतात माऊली. लक्षात तव त्याग न घडे कर्माचा, ऐशी आई करू म्हणते तयाचा आग्रहाची उरे. म्हणून संग जव प्रकृतीचा, जोपर्यंत तुम्ही या देहात आहात लक्षात घ्या, तोपर्यंत कर्माचा त्याग मी करणार नाही. कर्म बावळटपणा आहे सगळं, शहाणपणा नाही. तव त्याग न घडे कर्माचा. हा आता जमिनीवर पडलाय तो, मग मात्र चहा नाही, कॉफी नाही, बटर नाही, मग काहीच नाही. मग काही होणार नाही. पण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत संग जव प्रकृतीचा, तव त्याग न घडे कर्माचा. तुम्ही नाही म्हटलात तरी हो जेवायचंच नाही असं ठरवलं, जमल का? एक दिवस राहील, दुसऱ्या दिवशी रात्रीच उठल आणि गपचूप खाईल. झोप येणार हो नाही, करणार नाही, मी आता जेवणारच नाही, शक्यच नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या क्रिया कर्म इंद्रियाच्या होतच. ऐशिया करू म्हणती तयाचा आग्रहाची ओरे. आणि मग या कर्माचा त्याग करू, फक्त त्यांचा आग्रह शिल्लक. कर्माचा त्याग होणे जव संग प्रकृतीचा, तव त्याग न घडे कर्माचा. कोणी जरी झाला होऊ द्या असू द्या, जरी झाला संन्यासी तरी 12 वाजता तोंडवाशी ओम भवती भिक्षां देही. संन्यासी जरी झाला तरी चुकलं का त्याला? नाही. कोणी जरी असला तरी जोपर्यंत या प्रकृतीचा संग आहे, जोपर्यंत हा देह आहे, तोपर्यंत तुम्ही आग्रह जरी केला, नाही जरी म्हटलात, करार जरी केला तरी प्रकृतीकडून कर्म घडत राहणार. म्हणून म्हटलं मी करू म्हणते तर आम्ही कर्माचा त्याग केला, कधीच होणार नाही. जोपर्यंत तुमच्या देहामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत तुमच्या कर्माचा त्याग होणं शक्य नाही. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य या आस्ते मनसा स्मरण. तुम्ही किती जरी ठरवलं कर्मेंद्रियावर संयम ठेवायचा, शक्यच नाही. किती दिवस तुम्ही डोळे बांधून राहणार गांधारी सारखे? बघायचं नाही, बघायचं नाही, बघायचं नाही. हा जन्मांध वाचले तरी सोडून द्या, पण डोळस मनुष्य किती दिवस डोळे झाकून बसेल? बरं बसला, डोळे झाकून बसला, अंतःकरणात पिराचा उरूस, नाही तर कालची मिरवणूक मार्कंडे भगवंताची. डोळे झाकून बसला तरी डीजे वाजत नसतरी वाजतील. कुठं मन शांत आहे काय? कर्मेंद्रिय आणि संयम्य नाही. कान, डोळे, नाक, जीभ आणि
चर्म, याच्यावर कंट्रोल नाही, शक्य नाही ते. कानाने तुम्ही किती प्रयत्न केला तरी ऐकणारच, डोळ्याने पाहणारच, नाकाने श्वास उच्छ्वास करणारच, जिभेनं, आता जिभेचं काय सांगणार, खाणारच. काय वाटेल तुम्हाला, काय वाटेल ते वाटू द्या, पण तिचं खाणारच. आणि त्वगेंद्रिय जे आहे ते स्पर्शाचा विचार करणारच. म्हणून कर्मेंद्रिय आणि संयम्य, कर्मेंद्रियावरती आपण ठरवलं कंट्रोल करायचं, शक्य नाही. तुम्ही किती प्रयत्न केले तरी कर्मेंद्रियावर संयम होत असते. मनसा स्मरण, विषयाचं चिंतन करायचं नाही, तू नको करू, पण मन, डोळे झाकून बैस, हात जोडून बैस, पण मन कुठं ताब्यात आहे. चंचल ही म्हणा कृष्ण, प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव मन हे चंचल, मन हे चंचल न लगे, मन हे ओ, मन किती चंचल आहे. त्याला काही प्लेन लागते का ट्रेन लागते. मनात आलं की बद्रीनाथला जाऊन येते, गिरनारला जाऊन येते, बरं त्याला वेळही नाही. काय प्रमाथि बलवदृढम, वाऱ्यापेक्षा त्याला वेग आहे. म्हणून कर्मेंद्रिय संयम्य यास्ते मनसा स्मरण. मनामध्ये ठरवलं विषयाचं चिंतन करायचं नाही, ते करणारच, त्याचा स्वभाव आहे. देवाचं नाही करणार, पण विषयाचं करणार. इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य, पण त्यांनी ठरवलं माझा इंद्रियावर संयम आहे, दांभिकपणा आहे, तो दांभिकपणा आहे, काही संयम राहत, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून लक्षात ठेव, नैष्कर्म्य स्थिती इतकी सोपी आहे, तुला कर्म करावंच लागेल. किम कर्म किम कर्मेति, अर्जुनाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर भगवान देतात. तेव्हा धरणी सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडलिक वरदा श्री ज्ञान. ओम नमः. आता वाढे नाही वाढो, दुरितांचे
सीताराम हनुमान सीता सीता